अमेरिका, इस्रायल आणि इराणचा जो युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील सुद्धा काही फ्लाइट्स जे आहेत तर ते रद्द झालेले आहेत। साधारण दिवसाला एक फ्लाइट जे आहे ते पुण्यातून अबुधाबी आणि दुबईकडे जातं, मात्र आता हे फ्लाइट्स रद्द झालेले आहेत। त्यामुळे बरेच शेकडो प्रवासी जे आहेत त्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळतो। आता आपण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तर तिथे आहोत। इथे जर आपण बघितलं तर जे 3 फ्लाइट्स आहेत तर ते रद्द झालेले आहेत। मात्र जरी हे रद्द झालेले असले तरी याबाबतची माहिती जी आहे अधिकृत तर ती या प्रवाशांना दिली गेलेली आहे आणि त्यामुळेच इथे कुठल्याही गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली नाही। आपण बघितलं सकाळपासून की मुंबई एअरपोर्ट जे आहे, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, तर त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। मात्र अशी स्थिती जी आहे ती पुण्यातील विमानतळावर पाहायला मिळत नाहीये। खरं तर दुबई आणि अबुधाबीचे जे फ्लाइट्स आहेत तर ते कॅन्सल झालेले आहेत। 3 फ्लाइट्स होते, यामध्ये स्पाइसजेट असेल किंवा एअर इंडिया असेल, या कंपनीचे 3 फ्लाइट्स जे आहेत तर ते पुण्यातून जाणार होते। मात्र जे आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या देशांमध्ये, तर तिकडे आता सध्या आपण बघितलं तर ती रद्द करण्यात आलेली आहेत आणि त्याबाबतची अधिकृत माहिती जी आहे तर ती यांच्याकडून सोशल मीडियावर असेल, त्यासोबतच पर्सनली प्रत्येक पॅसेंजरला कॉलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे इकडे कुठलीही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। यासोबतच जो बोर्डिंग स्टाफ असतो तर त्यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था यांच्याकडून करण्यात आलेली आहे, एअरपोर्ट अथॉरिटीकडून करण्यात आलेली आहे। आणि यासोबतच जे मुंबईची परिस्थिती आपण बघितली तर मुंबईकडून रेग्युलर जे फ्लाइट्स जातात तर त्यामध्ये UAE मध्ये जाणारे जे फ्लाइट्स आहेत तर तिकडे जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। कारण की आता जर आपण पाहिलं तर रमजानचा महिना सुरू आहे, त्यामुळे बरेच जण हजसाठी तिकडे जात असतात आणि हे जे मुस्लिम बांधव आहेत तर त्या हजसाठी तिकडे जात असतात। मात्र आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे बऱ्याच जे प्रवासी आहेत तर त्यांना इथे थांबायला लागतं। आपण बघतो की नेहमीच प्रवासी जे आहेत तर दुबईला, म्हणजे पुण्यावरून दुबईला जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की काही लोक जे आहेत ते दुबईवरून पुण्यात काही कामानिमित्त आलेले होते, तर काही लोकांना पुण्यातून दुबईला जायचं होतं, जे दुबईचे रहिवासी आहेत तर त्यांना इकडनं दुबईला जायचं होतं, तर काही पुण्यातून फिरण्यासाठी दुबईला निघालेले होते। असे जे काही प्रवासी होते तर त्यांचं आता फ्लाईट जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर फ्लाईटमध्ये, एका फ्लाईटमध्ये जवळपास 180ची कॅपॅसिटी असते। 180 प्रवासी इकडनं पुण्यावरून तिकडे प्रवास करणार होते। असे 3 फ्लाइट्स जे आहेत ते आता रद्द करण्यात आलेले आहेत। कालपासून हे फ्लाइट रद्द झालेले आहेत आणि याबाबतची सगळी माहिती सोशल मीडियावर आणि त्यासोबतच वेगवेगळ्या अनाउन्समेंट ज्या आहेत त्या या प्रवाशांच्या मोबाईलवर दिल्या जात आहेत। त्यामुळे या पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तर तिथे कुठलाही आता सध्या आपण पाहिलं तर गोंधळ निर्माण झालेला नाही आहे। जी काही माहिती आहे तर ती प्रवाशांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली गेलेली आहे। मात्र असं जरी असलं तरीसुद्धा आता ह्या प्रवाशांना पुन्हा एकदा जर जायचं असेल तर ते कधी जाणार याबाबतची कुठलीही स्पष्ट माहिती अजून देण्यात आलेली नाही आहे। ही विमानसेवा केव्हा सुरू होईल याबाबतची कुठलीही स्पष्ट माहिती अजून देण्यात आलेली नाही आहे। मात्र तोपर्यंत या प्रवाशांची सगळी सोय जी आहे ती आता एअरपोर्ट अथॉरिटीकडून करण्यात आली असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।